नमस्कार मंडळी. आपले गजानन महाराज स्मर्तृगामी आहेत. जगाच्या पाठीवर कोणत्याही भक्ताने आर्ततेने कुठूनही हाक मारल्यास त्याच्या रक्षणार्थ महाराज धाव घेतात. आज आपण सौ परांजपे यांचा थक्क करणारा अनुभव ऐकणार आहोत. मी रुजुता जोशी अमेरिकेतील फार्मिंग्टन मिशिगनहून आपल्याशी संवाद साधत आहे. आपण सच्चिदानंद श्री गजानन माऊली चॅरिटेबल फाउंडेशन मुंबईच्या कृपासागर वाहिनीवर हा अनुभव ऐकत आहात. कापड बाजार माहीम मुंबई येथील महाराजांच्या मठात श्री गोकर्ण यांची भेट सौ परांजपे यांच्याशी झाली आणि त्यांनी त्यांना आलेला आश्चर्यकारक अनुभव सांगितला. सौ परांजपे त्यांच्या पती आणि तरुण मुलीबरोबर साऊथ आफ्रिकेच्या जोहानेसबर्ग जवळच्या एका खेड्यात राहत होत्या. त्यांचे पती तेथील खाणीत मायनिंग एक्सपर्ट म्हणून कामाला होते. एकदा रात्री उशिरा त्यांचे पती कामावरून परत आल्यावर त्यांना प्रचंड पोटदुखी सुरू झाली आणि दुखण्यामुळे उभंही राहावेना. या दोघींनी त्यांना गाडीत घालून जवळच्या नर्सिंग होममध्ये नेलं, पण त्यांनी ॲडमिट करून घ्यायला नकार दिला आणि शहरातील मोठ्या हॉस्पिटलला न्यायला सांगितलं. तिथे जाईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. तिथल्या रेसिडेंट डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट तर करून घेतलं, पण ऑपरेशन करण्यासाठी कोणी सिनियर डॉक्टर नव्हते. सौ परांजपे यांच्या विनंतीवरून त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि पेन किलर दिल्या होत्या. पण सिनियर डॉक्टर पीटर फ्रान्सला कॉन्फरन्ससाठी गेले होते आणि त्यांनी पेशंटची हिस्ट्री माहीत नसताना ट्रीटमेंट द्यायला नकार दिला. तोपर्यंत पहाटेचे 2 वाजले होते. या दोघी बाहेरच्या लॉबीत बसून होत्या. सौ परांजपेंच्याकडे नेहमी गजानन विजय ग्रंथाची छोटी पोथी असायची. त्यांनी ती वाचायला सुरुवात केली. त्यांची मुलगी दमून झोपी गेली. साधारण 3:30चा सुमार असावा. त्यांची पोथी वाचून झाली आणि त्या अर्धवट झोपेत असताना एक काळा सावळा 6 फूट उंच डॉक्टरच्या वेशातील माणूस आला आणि त्यांच्या खांद्यावर थोपटून मराठीत म्हणाला, "घाबरू नकोस, मी आलोय. काळजी करायची गरज नाही." सौ परांजपेंना अर्धवट झोपेत साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्याशी मराठीतून कोण बोलतंय काही कळेच ना. या अनोळखी डॉक्टरांनी आरेमोंना बोलवलं आणि सांगितलं की मला डॉक्टर पीटर यांनी या पेशंटला तपासायला पाठवलंय. त्यांनी परांजपेंना तपासून लगेच ऑपरेशनची तयारी करायला सांगितली. आरेमोंनी पण लगेच सौ परांजपेंच्याकडून सगळ्या कागदपत्रावर सह्या घेतल्या. साधारण 2 तास ऑपरेशन चाललं आणि सकाळी 6च्या सुमाराला सौ परांजपे अर्धवट झोपेत असताना त्या अनोळखी डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर थोपटून सांगितलं की तुझा नवरा आता ठीक आहे, खतरा टळला, आणि निघून गेले. काही वेळांनी आरेमो आले आणि म्हणाले, तुमचे डॉक्टर नातेवाईक वेळेत आले आणि त्यांनी ऑपरेशन केलं, त्यामुळे धोका टळला. आता तुमचे पती संकटातून बाहेर आले आहेत. सौ परांजपे म्हणाल्या की मी त्या डॉक्टरांना ओळखत नाही. ते मराठीत बोलत होते, पण ते माझे नातेवाईक नाहीत. सगळेच आश्चर्यचकित झाले. पण खरी गंमत तर पुढेच आहे. एका डॉक्टरांनी त्यांचे आयडेंटिटी कार्ड मागितले. तेव्हा त्यांनी दाखवलं आणि म्हणाले, मी भारतातील डॉक्टर गजानन आहे. डॉक्टर पीटरनी मला पॅरिसहून फोन केला आणि इमर्जन्सी केस घ्यायला सांगितलं, म्हणून मी आलो. श्री महाराजांची थोरवी अगाध आहे. मंडळी, आपल्याला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.